नमस्कार शिक्षक मित्रांनो, स्टडी मास्टर मराठीच्या या विशेष सत्रात तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण महा-टी-ई-टी परीक्षेसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातल्या एका अशा टॉपिकवर चर्चा करणार आहोत जो खऱ्या अर्थाने तुमचा स्कोअर वाढवणारा आहे. ते म्हणजे प्रकरण 20 शिक्षकाचे व्यक्तिमत्व आणि मानसिक आरोग्य. आता तुम्ही म्हणाल, हेच प्रकरण का? तर बघा, पेपर 1 असो किंवा पेपर 2 दोन्हीसाठी हा टॉपिक म्हणजे हमखास मार्क्स मिळवून देणारा हुकमी एक्का आहे. चला तर मग वेळ न दवडता थेट विषयाला हात घालूया. आजच्या या सत्राची रूपरेषा अगदी सोपी आणि सरळ असेल. सुरुवातीला आपण या टॉपिकचं परीक्षेतील महत्त्व समजून घेऊ, त्यानंतर आदर्श शिक्षकाची वैशिष्ट्ये, शिक्षकाचं मानसिक आरोग्य आणि त्याची सामाजिक बांधिलकी यावर नजर टाकू. आणि हो, शेवटी मी तुम्हाला काही अशा भन्नाट प्रो टिप्स देणार आहे ज्यामुळे परीक्षेतले कन्फ्युजिंग प्रश्न तुम्ही चुटकीसरशी सोडवाल. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, परीक्षेतील महत्त्व. आणि इथे तुमच्यासाठी एक खूप मोठी गुड न्यूज आहे. या टॉपिकसाठी पाठांतराची अजिबात गरज नाही. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. रट्टा मारण्याची काहीच गरज नाही. परीक्षार्थी अनेकदा मानसशास्त्राचे नियम, व्याख्या पाठ करण्यात खूप वेळ घालवतात. पण मित्रांनो, हे जे प्रकरण आहे ना, ते पूर्णपणे ॲप्लिकेशन बेस्ड म्हणजेच उपयोजनात्मक आहे. तुम्हाला माहिती आहे, मानसशास्त्रातील जवळपास 50% प्रश्न हे केवळ तुमच्या आकलनावर आणि कॉमन सेन्सवर आधारित असतात. म्हणजे जर तुम्ही सकारात्मक विचारसरणी आणि थोडासा तर्क लावलात तर हे 50% मार्क्स थेट तुमच्या खिशात आहेत. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की ही एक सुवर्ण संधी आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या विभागाकडे, आदर्श शिक्षकाचे व्यक्तिमत्व आणि एका प्रभावी शिक्षकाची वैशिष्ट्ये नेमकी काय असतात ते बघूया. आता एक विचार करा, एका प्रभावी शिक्षकाचा पाया नेमका कशावर उभा असतो? आदर्श शिक्षकाचं व्यक्तिमत्व कसे असायला हवे? मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील हा थेट प्रश्न बघा. प्रभावी शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाची मुख्य वैशिष्ट्ये कोणती? जेव्हा असा प्रश्न तुमच्यासमोर येतो तेव्हा अजिबात गोंधळून जायचं नाही. आपल्याला फक्त ऑप्शन्समधील सकारात्मक आणि नकारात्मक शब्दांचं नीट विश्लेषण करायचं आहे. बघा, या व्याख्येवरून तुम्हाला लगेच क्लिक होईल की योग्य उत्तर कसं शोधायचं. जर एखाद्या पर्यायामध्ये कठोर शिस्त, रागीटपणा किंवा हुकुमशाही वृत्ती असे निगेटिव्ह शब्द असतील तर तो पर्याय तिथेच बाद करून टाका. एका आदर्श शिक्षकाच्या व्यक्तिमत्वात सहानुभूती, समभाव, उत्तम संवाद कौशल्य आणि विद्यार्थ्यांबद्दलचा आदर या गोष्टी असायलाच हव्यात. कारण हेच ते गुण आहेत जे एका शिक्षकाला विद्यार्थ्यांचा खरा आणि आवडता मार्गदर्शक बनवतात. आता इथे एक अतिशय रंजक मुद्दा येतो. शिक्षकाने कसं असावं? अंतर्मुख म्हणजे इंट्रोवर्ट असावं की बहिर्मुख म्हणजेच एक्स्ट्रोवर्ट? बहुतेकांना वाटतं की शिक्षकाने फक्त बहिर्मुखच असायला हवं, सतत बोलकं असायला हवं. पण तसं नाहीये मित्रांनो. एक आदर्श शिक्षक हा परिस्थितीनुसार अंतर्मुख आणि बहिर्मुख या दोन्ही गुणांचा अगदी अचूक समतोल राखतो. म्हणजे जशी परिस्थिती तसा त्याचा प्रतिसाद. आणि हाच तो समतोल आहे जो त्याच्या स्थिर व्यक्तिमत्वाची खरी ओळख असतो. चला पुढे जाऊया आपल्या तिसऱ्या विभागाकडे, शिक्षकाचे मानसिक आरोग्य. आपला व्यवसाय आणि स्वतःचं स्वास्थ्य यांचा समतोल कसा राखायचा? आदर्श व्यक्तिमत्व समजून घेतल्यानंतर आता एका अत्यंत संवेदनशील आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळतोय. बघा, जोपर्यंत शिक्षकाचं स्वतःचं मानसिक स्वास्थ्य उत्तम नसतं तोपर्यंत वर्गातलं वातावरण आनंदी आणि ज्ञानवर्धक होऊच शकत नाही. हे अगदी स्पष्ट आहे. हे स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी काही अत्यंत सोप्या पण खूप प्रभावी अशा पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे नियमित योगासने आणि ध्यान करणे, ज्यामुळे तणाव दूर राहतो. दुसरी पायरी म्हणजे आपल्या सहकाऱ्यांशी नेहमी सकारात्मक संवाद ठेवणं, यामुळे व्यावसायिक ताणतणाव आपोआप कमी होतो. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे आपलं काम आणि वैयक्तिक आयुष्य, ज्याला आपण वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो, तो योग्य प्रकारे राखणं. आता या संदर्भात परीक्षेमध्ये विचारला जाणारा आणखी एक प्रॅक्टिकल प्रश्न आपण पाहूया. प्रश्न असा आहे की जर एखाद्या शिक्षकाचे मानसिक आरोग्य बिघडले तर त्याचा वर्गावर आणि पर्यायाने विद्यार्थ्यांवर नेमका काय परिणाम होईल? कार्यकारण भाव म्हणजेच कॉज अँड इफेक्ट समजून घेण्यासाठी हा प्रश्न अतिशय उत्तम आहे. या प्रश्नाचं लॉजिकल उत्तर या नकारात्मक परिणामांमध्ये दडलेलं आहे. बघा, मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने वर्गात कधीही चांगली शिस्त निर्माण होत नाही. उलट तिथे एक प्रकारचं तणावपूर्ण आणि भीतीदायक वातावरण तयार होतं. विद्यार्थी अशा शिक्षकांसोबत कधीच कम्फर्टेबल नसतात. ते स्वतःला असुरक्षित मानतात. आणि साहजिकच, जेव्हा मनात भीती असते तेव्हा त्यांच्या अध्ययनावर अत्यंत वाईट परिणाम होतो. म्हणूनच मित्रांनो, शिक्षकाने स्वतःच्या भावनांवर आणि रागावर नियंत्रण ठेवणं अतिशय अनिवार्य आहे. आता वळूया विभाग 4 कडे, सामाजिक बांधिलकी आणि समाजातील शिक्षकाची व्यापक भूमिका. वर्गाच्या त्या 4 भिंतींच्या पलीकडे जाऊन आता आपण शिक्षकाच्या व्यापक भूमिकेचा थोडा विचार करूया.
सामाजिक बांधिलकीची नेमकी व्याख्या काय आहे बरं? तर केवळ शाळेपुरतं मर्यादित न राहता समाजातील प्रत्यक्ष समस्यांची जाण ठेवणं, विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर नैतिक मूल्य रुजवणं, अंधश्रद्धांना खतपाणी न घालता त्यांच्यात एक वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणं आणि सर्वांना अगदी समान वागणूक देणं. मित्रांनो, हीच एका शिक्षकाची खरी सामाजिक जबाबदारी आहे आणि तुम्हाला सांगतो, परीक्षेमध्ये या मुद्द्यावर हमखास प्रश्न फिरून विचारला जातो. एका सोप्या उदाहरणातून हे अधिक स्पष्ट करूया. समजा तुमच्या वर्गात एखादा विद्यार्थी सतत अस्वस्थ आहे, लक्ष देत नाहीये, तर तुम्ही काय कराल? त्याला वर्गाबाहेर काढाल का? अजिबात नाही. समावेशक शिक्षणाचा म्हणजेच इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा नियम काय सांगतो? प्रथम त्या विद्यार्थ्याची अस्वस्थता ओळखा, त्यानंतर त्याच्याशी प्रेमाने आणि अगदी सहानुभूतीने संवाद साधा आणि सर्वात शेवटी त्याची नेमकी अडचण काय आहे ते समजून घेऊन त्याला योग्य मार्गदर्शन करा. सोपं आहे ना? हेच लॉजिक परीक्षेत वापरायचं आहे. आणि आता आपण अशा एका भागाकडे आलो आहोत ज्याची तुम्ही सर्वजण वाट पाहत होतात. विभाग 5 TET परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रो टिप्स आणि आपली खास एलिमिनेशन स्ट्रॅटेजी. आता लक्ष देऊन ऐका. आपण आता जी एलिमिनेशन स्ट्रॅटेजी म्हणजेच पर्याय वगळण्याची पद्धत पाहणार आहोत ना, ती वापरून परीक्षेतले कितीही अवघड वाटणारे प्रश्न तुम्ही सेकंदात सोडवू शकाल. हा सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवा. बालमानसशास्त्राचे प्रश्न सोडवताना ज्या पर्यायांमध्ये केवळ, फक्त किंवा हुकुमशाही असे अत्यंत मर्यादित आणि निगेटिव्ह शब्द दिसतील ते ऑप्शन अजिबात निवडायचे नाहीत. त्याऐवजी समभाव, सहानुभूती, लवचिकता किंवा मार्गदर्शन असे व्यापक आणि पॉझिटिव्ह शब्द असणारे पर्यायच आपले अचूक उत्तर असतात. हे अगदी डोक्यात फिट बसून ठेवा. मग ही पद्धत प्रत्यक्षात कशी वापरायची? सर्वप्रथम म्हणजे प्रश्नाचा आकार बघून अजिबात घाबरून जायचं नाही. लक्षात ठेवा, प्रश्न जेवढा मोठा तेवढा तो सोडवायला जास्त सोपा असतो. तुम्हाला फक्त प्रश्नातील मुख्य शब्दाला म्हणजेच कीवर्डला अंडरलाईन करायची आहे. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे पर्यायांमधील नकारात्मक शब्द असलेले पर्याय आधीच खोडून काढा आणि मग उरलेल्या पर्यायांमधून जो पर्याय सर्वात सकारात्मक आणि विद्यार्थी केंद्रीय म्हणजे स्टुडंट सेंट्रिक असेल तोच आत्मविश्वासाने टिक करा. उत्तर 100% बरोबरच येणार. आणि अशा प्रकारे आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर. विभाग 6 आजच्या सत्राचा सारांश आणि तुमच्या TET यशाचा मार्ग. आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण शिक्षकाची मानसिकता, त्याची सामाजिक जबाबदारी आणि परीक्षेत वेळ वाचवणाऱ्या ट्रिक्स समजून घेतल्या. जाता जाता आजचे मुख्य निष्कर्ष पुन्हा एकदा लक्षात घेऊया. या प्रकरणासाठी पाठांतरावर अवलंबून राहू नका. स्वतःच्या तर्काचा पुरेपूर वापर करा. एक शिक्षक म्हणून नेहमी सहानुभूती आणि वर्तनाचा समतोल जपा. आपलं स्वतःचं मानसिक स्वास्थ्य जपणं विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी अतिशय आवश्यक आहे हे विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, परीक्षेत गोंधळ टाळण्यासाठी आपण आत्ता शिकलेली कीवर्ड एलिमिनेशन पद्धत नक्की वापरा. आणि हो, अभ्यास करताना कधीही टेन्शन आलं तर नेहमी लक्षात ठेवा की आपल्या समोरचं टार्गेट काही फार मोठं नाहीये. ओपन प्रवर्गासाठी केवळ 90 गुण आणि राखीव प्रवर्गासाठी 83 गुण मिळवणं आवश्यक आहे. आणि हे लक्ष्य अतिशय सहज साध्य करण्याजोगं आहे. त्यामुळे कसलेही विनाकारण दडपण न घेता अगदी मोकळ्या आणि पॉझिटिव्ह मनाने अभ्यासाला लागा. यश नक्की मिळेल. मला खात्री आहे की आजच्या या सत्रामधून तुमचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल. पण इथून जाण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. तुम्हाला विद्यार्थ्यांच्या मनात नुसती भीती निर्माण करणारं शिक्षक व्हायचंय की त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा एक सच्चा मार्गदर्शक? उत्तर तुमच्याकडेच आहे. TET परीक्षेच्या अशाच परिपूर्ण, अचूक आणि सोप्या भाषेतील तयारीसाठी स्टडी मास्टर मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, तर्काने अभ्यास करा. तुम्ही सर्वजण TET परीक्षा 100% उत्तीर्ण होणारच आहात. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यासपूर्ण सत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.